नमस्कार, प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज मी पारंपरिक पद्धतीने बनवलेला आहे चिक दुधाचा खरवस, तेही गोड वापरून आणि अजिबात दुधाचा वापर न करून मस्त अशा त्याच्या वड्या पडलेल्या आहेत, पाहू शकता। तर चला पाहूया खरवस कसा बनवायचा ते। तर पाहू शकता आता मी हे घेतलेले आहे चिक दूध। आता चिक दूध म्हणजे काय, गाईला जेव्हा वासरू होतं आणि जेव्हा पहिल्यांदा दूध काढलं जातं तर ते दूध असतं कोवळं, तर त्याला चिक दूध असं म्हणतात आणि त्याचा खरवस बनवला जातो आणि ते असं घट्टसर सुद्धा असतं। तर चला आता याच्यामध्ये आपण एक्स्ट्राचं दूध वापरणार नाही, फक्त हे कोवळं दूध वापरून आपण मस्त खरवस बनवणार आहोत। तर अगोदर आपल्याला काय करायचं आहे, हे दूध जे आहे ना गाळणीच्या सहाय्याने आपण गाळून घेणार आहे। नेहमी गाळूनच घ्यायचं, म्हणजे कचरा वगैरे असेल तर निघून जातं। तर आता मी कुकरमध्ये तुम्हाला कसं शिजवायचं ते दाखवणार आहे, त्यामुळे मी डायरेक्ट कुकरचे डबे घेतलेला आहे। तर अगोदर आता हे दूध आपण गाळून घेऊया। तर चला आता मी कुकरचे डबे घेतलेले आहे, कचरा वगैरे काही असेल तर निघून जातो म्हणून मी गाळून घेते आणि 2 कुकरच्या डब्यामध्ये आपण हे दूध काढून घेतलेलं आहे। आता बरेच जण साखरेचा सुद्धा खरवस बनवतात, मी गुळाचा बनवणार आहे कारण मला गुळाचा आवडतो आणि गुळाचा जो खरवस आहे तो खायला छान लागतो। तर हे बघा मी अगोदर हे गाळून घेतलेलं आहे, तर हे 2 डबे झालेले आहे आणि गुळही मी इकडे चिरून घेतलेला आहे। आता इथे तो गोडाचा प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। आता हा बघा गुळ चांगला मी बारीक चिरून घेतलेला आहे, आता तो आपण ह्या चिक दुधामध्ये घालून घेऊया आणि आपल्याला तो मिक्स करून घ्यायचा, म्हणजे गुळ पूर्णपणे विरघळून घ्यायचा। जवळजवळ मी 1 वाटी घेतलेला आहे, थोडासा गोडच करणार आहे, म्हणजे थोडासा गोड असला की खरवसही खायला छान लागतो। आता हे गुळ जे आहे ना दुधामध्ये आपल्याला ह्या मिक्स करून घ्यायचं आहे आणि अजिबात आपण एक्स्ट्रा दुधाचा वापर केलेला नाही आहे, फक्त चिक दूधच वापरून आपण खरवस बनवणार आहोत। त्यामुळे त्याच्या वड्यासुद्धा छान पडतात आणि कुकरमध्येच बनवायचे, पटकनही होतं, जास्त वेळही लागत नाही, काय नाही। आता हा गूळ जो आहे ना पूर्णपणे ह्या चिक दुधामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। चमचीच्या सहाय्याने असं आपण ढवळत राहिलं की पटकनी गूळ जो आहे तो मिक्स करून घेणार आहे। आता हे चिक दूध जे आहे ना बऱ्याच जणांना मिळतही नाही, कारण हे चिक दूध जे आहे गाईला बाळ वगैरे झालं, म्हणजे गाईला वासरू झालं तर तेव्हाच आपल्याला अवेलेबल होतं आणि हे खूप पौष्टिक आहे, छान कॅल्शियमयुक्त आहे। तर म्हटलं चला आता चिक दूध होतं, म्हटलं व्हिडिओसुद्धा बनवूया। तर पाहू शकता आता गूळ पूर्णपणे याचा विरघळलेला आहे, त्याच्यामुळे टाकूया आपण सुंठ, वेलची आणि जायफळ पावडर, म्हणजे कारण सगळ्यांनाच आवडतं, थोडीशी पावडर टाकली का वासही छान येतो आणि पोटही दुखत नाही। तर ते हे मिक्स करून घेऊया। दोन्ही डब्यामध्ये मी थोडी सुंठ, वेलची, जायफळ पावडर टाकलेली आहे। आता हे एकदा पुन्हा मिक्स करून घेते। तर हे बघा, तर हे मिक्स झालेलं आहे, चमचा आपण काढून घेऊया, हे बघा। आणि चिक दूध पाहू शकता, इतर वेळेचं दूध आणि चिक दूध असं घट्टसर असतं। तर चला आता हे मिक्स झालेलं आहे। आता काय करायचं आहे, कुकर घ्यायचं, खाली मी रिंग टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये साधारण 1 ग्लास पाणी टाकायचं आणि ते हे डबे आपण ठेवून देऊया। तर खाली मी छोटा डबा ठेवला आणि वरती मोठा डबा ठेवला, अल्लात ठेवायचं, सांडून द्यायचं नाही आहे, हे बघा। एकमेकावरती आपण हे डबे ठेवूया व्यवस्थित आणि त्याच्यावरती मी झाकण ठेवते आणि स्लो गॅस करून त्याच्या आपण 4 शिट्ट्या घ्यायच्या आहे। तर चला हे बघा, असं स्लो गॅस करून आपण याच्या 4 शिट्ट्या घेणार आहे, किंवा तुम्ही अर्धा तास कुकर ठेवू शकता, म्हणजे खरवस व्यवस्थित होतात, त्याच्या वड्याही पडतात। तर हे बघा आता मी अर्धा तास कुकर ठेवला होता, म्हणजे 4 शिट्ट्या घेतल्या होत्या आणि खरवस छान झालेला आहे, दोन्ही डब्यामध्ये व्यवस्थित झालेला आहे। आणि त्याच्या वड्या आता आपण पाडून घेऊया, थोड्याशा वड्या मी अशा मोठ्याच पाडणार आहे, हे बघा। आणि चिक दुधाचा जो खरवस असतो ना त्याची चव एकदम छान लागते। आता चिक दूध शक्यतो भेटत नाही, बरेच जण कॉर्नफ्लॉवर वगैरे वापरून खरवस बनवतात, पण हा जो आहे तो पारंपरिक पद्धतीने बनवलेला आहे, त्यामुळे खायलाही खूप छान लागतो। हे बघा किती मस्त त्याच्या वड्या पडलेल्या आहेत, पाहू शकता, हे बघा। आणि मस्त झालेला आहे आणि गुळाचा खरवस आहे आणि दोन्ही डबे व्यवस्थित झाले आहे, तो पण मी तुम्हाला दाखवते। आणि मुलांना पण आमच्याकडे आवडतो, त्यामुळे काय झालं की दोन्ही डबे मी कट करताना दाखवणार होते, पण 1 डबा अगोदरच मुलांनी कापून खाल्ला होता, म्हणून मी 1 डब्याचा व्हिडिओ तुम्हाला कापताना दाखवलेला आहे। तर हे बघा वड्या बघा किती सुंदर पडलेला आहे आणि गुळाचा असल्यामुळे तुम्हाला थोडासा ब्राऊन कलर त्याला दिसत असेल, जर तुम्ही साखरेचा बनवला तर तुम्हाला हा जो खरवस आहे पूर्ण व्हाईट दिसेल। तर हे बघा आता हे दोन्ही डबे व्यवस्थित झालेले आहे आणि तुम्हाला सुद्धा असा खरवस खायला आवडतो का, आणि असा पारंपरिक पद्धतीने बनवलेला चिक दुधाचा खरवस तुम्ही सुद्धा खाल्लेला आहे का, कमेंट करून नक्की सांगा। आणि गावाकडे असा खरवस हमखास बनवला जातो।
आणि अशाच पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही अजून प्रतिभा रेसिपी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन काही व्हिडिओ आले की तुम्हाला लगेच पाहायला भेटेल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.